हसी एक लग्नगाठ भाग 11। तर मित्र आणि मैत्रिणींनो, आपण मागच्या भागात पाहिले की श्रेयस आणि तृप्तीच्या लग्नाची मेहंदीची रस्म पूर्ण झाली। दोन्ही फॅमिली मिळून, सगळे नातेवाईक मिळून संगीतच्या रस्म अगदी आनंदाने हसत खेळत पार पडले। आता पुढे उद्या हळदीचा कार्यक्रम होता, म्हणून सगळेजण लवकर झोपलेत। तृप्ती रात्री तिच्या बिछाण्यावर झोपून हाताची मेहंदीकडे बघत होती। तिच्या मैत्रिणीने श्रेयसचे नाव मेहंदीमध्ये अतिशय सुंदर रीतीने गुंफले होते। तिला झोप लागत नव्हती। फक्त 2 दिवस बाकी होते श्रेयसला भेटायला। तिला राहून राहून त्याची गाडीतली तिची सुंदर सफर तिला आठवण येत होती। गाडीत त्याचा झालेला स्पर्श, गाडी खड्ड्यात आदळून एकमेकाची झालेली टक्कर, सगळीच तिला आठवून अगदी लाजल्यासारखं होत होतं। ती या कुशीवरून त्या कुशीवर वळत होती आणि अर्ध्या रात्री कधीतरी तिला झोप लागली होती। इकडे श्रेयसची ही गोष्ट वेगळी नव्हती। राहून राहून त्याला तिचे सुंदर डोळे आठवत होते। जणू काही तो तिच्या डोळ्यातच हरवला होता। तोही या कुशीवरून त्या कुशीवर वळत होता। रात्री 12 वाजेच्या सुमारास त्याच्या मनाला वाटले, तृप्ती ही जागी असेल का? व्हॉट्सॲपवर मेसेज दिला तर? त्याने मोबाईल हातात घेतला आणि व्हॉट्सॲप चालू केलं। तो मेसेज करणारच होता, तेवढ्यात त्याच्याजवळ झोपलेल्या त्याच्या मामाच्या मुलाने त्याच्याजवळून मोबाईल हिसकावून घेतला। श्रेयस दादा, मी बघतो आहे तुझ्याकडे, तू झोपत नाही आहे? उद्या तुझं हळद आहे, परवा लग्न। असाच रात्री जागा राहिलास तर लग्नात झोप लागेल, डोळे जड होतील तुझे, तब्येत बिघडेल। आणि आत्याने सांगितले आहे की 2 दिवसपर्यंत तृप्ती वहिनीला काल बिलकुल करायचं नाही। आता तुम्हाला बोलायला चालणार नाही 2 दिवसपर्यंत। श्रेयसला बोलला, फोन देतोस की नाही? त्याच्याजवळून तो फोन हिसकवून लागला। मामाचा मुलगा ओरडला, आत्या। श्रेयस म्हणाला, नको, फोन देऊ नकोस, पण आरोळ्या मारू नकोस एवढ्या रात्री। श्रेयस गुपचूप झोपला, तृप्तीच्या भेटीच्या गोड आठवणी काढत। श्रेयस आणि तृप्तीच्या लग्नाच्या हळदीची पहाट उगवली। आज त्यांच्या लग्नाची हळद होती। पटोले हाऊसमध्ये खूप सारी धांदल उडाली होती। सगळे नातलग पाहुणे मंडळी आलेली होती। श्रेयस हळदीसाठी तयार झाला। त्याला पाटावर बसून ब्राह्मणाने मंत्र वगैरे म्हणून हळदीचा विधी सुरू केला। खूप मस्ती मजाक करत हळद लावणाऱ्या करवल्यांनी त्यांच्या नवऱ्याची नावाने उखाणे घेतली। त्यांचे उखाणे ऐकून श्रेयसच्याही मनात आला, तृप्तीही माझ्या नावाचे असेच उखाणे घेईल का? तो तिची आठवण काढून गोड हसला। नंतर त्याच्या अंगाची उष्टी हळद तृप्तीकडे पोचवण्यात आली। तृप्तीच्या मैत्रिणींनी तृप्तीला खूप सुंदर प्रकारे हळदीसाठी तयार केले। तृप्तीने हिरवा चुडा हातात भरला होता। हळद रंगाची साडीमध्ये तृप्तीचं सौंदर्य खूपच खुललं होतं। तिच्या हातात विड्याचे पान सुपारी गुंडाळून देण्यात आले आणि सनईच्या सुरात तृप्तीला हळूहळू हॉलमध्ये हळदीसाठी मैत्रिणींनी आणले। सनईवाल्यांनी गाणे सुरू केले। गुलाबाची कळी कशी हळदीने माखली, हे गाणे लावण्यात आले। अगदी लाजत मुरकत हृदयात धडधड अशी तृप्तीची अवस्था झाली होती। वरून अजून मैत्रिणी सतावत होत्या। विड्याचं पान आणि सुपारी ब्राह्मणाजवळ देऊन ती हळदीसाठी पाटावर बसली। 5 सवासनींनी तिच्या गोऱ्या अंगाला हळद माखली। हळदीने तिचा रंग खूपच छान खुलला होता। रात्री नाच गाणी खूप धमाल झाली। दुसऱ्या दिवशी सकाळ उगवली ती लग्नाची पहाट घेऊनच। शहरातल्या खूप मोठ्या आलिशान सगळ्या सोयींनी युक्त असे हॉलमध्ये त्यांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू झाली। ब्युटिशियनकडून तृप्तीला खूप सुंदर सजवले गेले होते। ती अगोदरच सुंदर होती आणि सजवल्याने तिच्या रूपात 4 चांद लागले होते। श्रेयससुद्धा नवरदेवाच्या रूपात खूप हँडसम दिसत होता। लग्नघटिका जशी जशी जवळ आली तशी दोघांच्याही मनात धडधडू लागलं। सासूने जावयाचे नाक ओढण्यापासून सालींनी जिजूचे सूत चोरले। अगदी सगळ्याच रसमरिवाज अगदी हसत खेळत आनंदाने पार पडले। नवरदेव नटून थटून घोड्यावरून आला। दोघांना पाटावर उभे केले। दोघेही एकमेकांचा हात धरून लग्न मांडवामधून त्यांच्या अंगावर फुलांचा आणि अक्षतांचा वर्षाव होत होता।
दोघांनाही एकमेकांच्या समोर पाटावर उभे करून ब्राह्मणांनी मंगलाष्टक म्हणायला सुरुवात केली. मध्ये नवरदेव नवरी दोघांच्याही मामांनी अंतरपाठ धरला होता. ब्राह्मण मंगलाष्टक म्हणू लागले. दोघांच्याही हृदयात अगदी गोड हुरहुर चालू होती. थोड्याच वेळात अंतरपाठ दूर होणार होता आणि दोघेही आयुष्यभरासाठी एकमेकांचे होणार होते. मंगलाष्टका संपले. ब्राह्मणांनी सावधान म्हणून नवरदेव नवरी वाजंत्रीवाले सगळ्यांनाच सावध केले. नवरदेव नवरी दोघांनीही एकमेकांच्या गळ्यात पुष्पमाळा टाकल्या. खूप मोठ्या जल्लोषात लग्न पार पडले. खूप सारे पंचपक्वाने जेवणावळी झाल्या. नवरदेव नवरी दोघांनी एकमेकांना खाऊ घातले. तृप्तीच्या मैत्रिणींनी आणि श्रेयसच्या मित्रांनी मस्ती मजाकला तर अगदी उतू आलं होता. तृप्तीची मैत्रीण प्राची आणि बहीण प्रियाने आणि श्रेयसच्या मामेभाऊ काकाची मुलं सगळ्यांनी मिळून डान्स केले. ओमपूजन झाले. एकमेकांचे हात धरून मागे पुढे करून फिरवण्यात 7 फेरे झाले. श्रेयसच्या हातून तृप्तीच्या गळ्यात मंगळसूत्र घातले गेले. श्रेयसने हातात सिंदूरची चुटकी निशाच्या मांगमध्ये भरले. सगळ्या रसम रिवाज पूर्ण करून दोघांचेही लग्न झाले. दोघेही कायमचे आयुष्यभरासाठी एक झाले होते. दोघांची रेशीमगाठ बांधूनच सगळ्या ज्येष्ठ मंडळींचे पाया पडले. सगळ्यांचे आशीर्वाद घेतले आणि तृप्तीला सासरी पाठवण्याची वेळ झाली. रमेश आणि रविकांतने दोघेही व्याही एकमेकांना भेटले. रविकांत रमेशला भेटला तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी तरळले. रविकांतने रमेशला सांगितले, मुलीबद्दल टेन्शन घेऊ नकोस. ती तुझी मुलगी होती, आता ती माझी मुलगी झाली. माझ्या घरची लक्ष्मी, तिला सांभाळणं आता आमचं काम. सगळ्यांनी सामान गाडीत ठेवले आणि श्रेयस तृप्तीला घेऊन गाडीत बसण्यासाठी गाडीकडे आला. तृप्ती श्रेयसचा हात हळूच सोडवून मांडवकडे गेली. सगळेजण तिच्याकडे पाहू लागली. ही आता कुठे जाते आहे म्हणून ती स्टेजवर चढली आणि तिथे टांगलेल्या तिच्या आईचा फोटो काढला आणि फोटो हृदयाशी लावून जोरात रडायला सुरुवात केली. कधी नाही ती तिच्या आईची आठवण काढून खूप रडली. तिचे रडणे पाहून सगळ्यांच्या डोळ्यात पाणी तरळले. नीताने म्हणजे श्रेयसच्या आईने तिला हाताला धरून गाडीत बसवले आणि गाडी पटोले हाऊसकडे निघाली. रस्त्यानेही तिचं हुंदके देणं चालूच होतं. श्रेयसने तिचा हात हातात घेऊन तिला शांत राहण्यास सांगितला आणि तिला प्रेमाने समजवले. तिने स्वतःला कसे तरी सावरलं. गाडी भरधाव निघाली. तीही गाडीत बसून निघाली होती तिच्या नवीन आयुष्याची सुरुवात करायला तिच्या प्रेमळ नवऱ्यासोबत. संसाराची नवीन सुरुवात करण्यासाठी निघाली होती सासरी. गाडी ड्रायव्हरने गाणे लावले होते. जन्म जन्म का साथ है तुम्हारा हमारा, अगर ना मिलते इस जीवन में लेते जन्म दुबारा. तृप्ती आणि श्रेयसला वाटत होते हे गाणे जणू आपल्यासाठीच बनवले आहे. दोघेही एकमेकांकडे पाहून ते गाणे अनुभवत होते. दोघांनाही वाटत होते हा एकमेकांसोबतचा सुखद प्रवास असाच चालत राहावा निरंतरपणे. गाडी घरी पोहोचली. गाडीतून उतरून त्या दोघांना बाहेरच थांबवलं. सगळेजण आत गेले आणि श्रेयसच्या काकाच्या सुनेने आरतीची थाळी आणून त्या दोघांची पूजा केली. त्यांच्या अंगावरून मीठ मोहऱ्या ओवाळून फेकल्या आणि घरात घुसण्या अगोदर रुहीने बहिणीला नेक द्यावा लागतो म्हणून आपल्या भावाजवळ पैसे मागितले. श्रेयसने तिला चिडवण्यासाठी बोलला, काय गं हात पसरवून मागतच असते केव्हा पण. रुहीला राग आला. आई बघ ना, वहिनीसमोर माझा अपमान करतो हा दादा. असंच हसत खेळत एकमेकांना चिडवत त्यांना घरात घेतलं. तृप्ती धान्याचे माप ओलांडून घरात आली आणि कुंकवाच्या पाण्यात पाय टाकून लक्ष्मीचे पावलं उमटवीत दोघेही देवघरात गेली. देवाचे दर्शन घेऊन थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेतले. तर मित्रांनी मैत्रिणींनो, हा भाग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा.